हातात कागद घेऊन गोकुळ प्रवेश करतो. गोकुळ कागदाकडे पाहत काही वाक्य पुटपुटून, छे बुवा, या जयंताच्या खटल्याने जीव चेरीस आणला अगदी. आज इतके दिवस ही साक्ष सारखा पाठ करत आहे, पण 4 प्रश्नोत्तरापलीकडे मजल जात नाही. आणि या वकिलांचा म्हणजे साक्षीदारांवर मोठा कटाक्ष. भारतीय युद्धातल्या सेनापतीची आणि या वकिलांची लढण्याची एक रीत आहे अगदी. म्हणजे मुख्य मालक धर्म दुर्योधनाप्रमाणे राहायचे बाजूला आणि खटल्यातल्या या सेनापतीचा साक्षीदारांच्या फौजेवर सारखा हल्ला. फेरतपासणीच्या चक्रव्यूहात एखादा प्रतिपक्षाचा साक्षीदार वीर सापडला की मारे त्यांच्यावर दरखास्त, सुनावणी, कैफियत, हुकुमनामा या वाग्बाणांचा मारा सुरू व्हायचा. काय हे शब्द, दरखास्त, फैसला. तरी पण ही साक्ष उद्याला पाठ झालीच पाहिजे. काय करावे? नुसते सवाल जवाब. आपल्याशी म्हणून उपयोग नाही. प्रश्न कोणीतरी विचारायला पाहिजे होते, म्हणजे उत्तरे द्यावयास ठीक पडले असते. पण कोण मिळणार असे? ती जर यावेळी असती तर किती उपयोगी पडली असती. तेवढ्यात मथुरा येते. गोकुळ, बरी वेळेवर आलीस. माझी उद्या साक्ष आहे. तेवढी पाठ म्हणून घे पाहू. मी आताच तुझी आठवण केली. आता तू कोर्ट हो. बैस या खुर्चीवर. लाजू नकोस. ही सारी रंगाची तालीम झालीच पाहिजे. घे हा कागद. चल बैस लवकर. मथुरा, ईश्य, हे काय बोलतेस? गोकुळ, बैस लवकर. बसते आहेस का पाठवू माहेरी पुन्हा कोर्टाला? मथुरा, ही घ्या बसले. गोकुळ, असे, या कागदातला एक एक प्रश्न विचार आता. मथुरा, कागद वाचून, ईश्वर साक्ष खरे सांगेन, खोटे सांगणार नाही. गोकुळ, ईश्वर साक्ष खरे सांगेन, खोटे सांगणार नाही. हा काही प्रश्न नाही. पुढे. मथुरा म्हणते, तुमचं नाव काय? गोकुळ म्हणतो, गोकुळ. मथुरा म्हणते, बापाचे नाव? गोकुळ म्हणतो, वृंदावन. मथुरा म्हणते, आडनाव? गोकुळ म्हणतो, विसरभोळे. मथुरा म्हणते, तुमचे वय काय? गोकुळ म्हणतो, वय काय बरे ठरवले आहे? छे, नाही येत लक्षात. एक अक्षर सांग पाहू. मथुरा, पण. गोकुळ म्हणतो, 15. मथुरा, भलतेच काहीतरी. खरी तरी वाटेल का कोणाला? गोकुळ, अरे हो, 25. छे, हे वय दगा देणारं. आकडा लक्षात ठेवणे मोठे कठीण. आण पाहू तो कागद. मथुरा, काहीतरी खून बसवून ठेवावी त्या आकड्याची. गोकुळ, हो, हा प्रश्न आहे 5वा. तेव्हा 5 5 25. प्रश्नसंख्येचा वर्ग केला की झाले काम. 25. मथुरा म्हणते, आणि वकिलाने 4थ्यांदाच हा प्रश्न विचारला तर? गोकुळ, अरे इच्छा, खरंच. फडदिशी 4 चोक 16 ही 9 वर्षाची खोट बसायची. काय करावे बरे? मथुरा, खरेच मोठी पंचायत आहे ही. गोकुळ, 5 असतात 5. तेव्हा 5 पंचात हातापायांची बोटे मिळवली की झाले 25. मथुरा, पण भीतीने घाबरून हातपाय गळाले तर बोटे कुठली आणणार? गोकुळ, आणि डोळ्यांपुढे अंधारे आली तर पंच तरी कोठून दिसणार? इकडूनही अडचण आहे. कागदाकडे पाहून, आठवली, अगदी सोपी युक्ती. मथुरा, कोणती ती? गोकुळ, वृंदावन, विसरभोळे.
माझ्या नावात अक्षरे आहेत 12. तेव्हा स्वतःच्या नावातल्या अक्षरांना दोन्ही बाजूंच्या दोन्ही वकिलांनी गुणून त्यात एक न्यायाधीश मिळवला की झाले 12 दुणे 24 आणि 1 25. मथुरा. पण न्यायाधीशांकडे पाहावयाचा होईल का धीर? गोकुळ. न्यायाधीश नाही तर आरोपी मिळवला, नगासला म्हणजे झाले. बरे, पुढे 6वा प्रश्न. कागद तिला देतो. मथुरा. तुमचा धंदा काय? गोकुळ. अरे धंदा कोणता सांगावा? धंदा वाटेल ती गोष्ट विसरण्याचा. मथुरा. आणि जेवण खाण्याची सोय? गोकुळ. तेही विसरलो. पण नाही, हा प्रश्न तुझा आहे. मी फिरून उत्तर देतो की मी उत्तर देण्याचे नाकारतो? माझी हरकत आहे. अशी सावधगिरी ठेवावी लागते, बघितलेस? मथुरा. बरे, ही इतकी सावधगिरी ठेवण्यासारखी ती साक्ष तरी महत्वाची आहे का? गोकुळ. महत्वाची? अगं माझ्या साक्षीवर तर सारी भिस्त आहे आमची. नाहीतर जयंतला 4 वेळा फाशी जाणे इतका पुरावा आहे. पण माझ्या शब्दासाठी त्याची सुटका होणार आहे. या खटल्याचा चालक, याचा सूत्रधार तर मीच आहे. उगीच नाही साक्षीसाठी जीवाचा आटापिटा चालवलायत का? घरात ही कायद्याच्या पुस्तकांची रास पाहिलीस? वकिलावर ताण झाली आहे माझी. मथुरा. एका खटल्यातल्या साक्षीने वकिलापर्यंत मजल गेली, मग 4 खटल्यांच्या भानगडीने आपण न्यायाधीशच व्हाल. आता आपल्या बाजूला काही वकिलाची जरूर राहिली नसेल. गोकुळ. अरे, अगदी विसरलो. आमच्या तर्फेचा विद्याधर वकील कालपासून कुठे गडप झाला आहे पत्ता नाही. आजपर्यंत खटल्यातले आरोपी फरारी होत असत, पण वकीलच परागंदा झाल्याचा हा पहिला खटला आहे. त्यामुळे तातासाहेब मोठ्या फिक्रीत पडले आहेत आणि सारखे वकिलाच्या शोधात आहेत. मी 2-4 वकिलाकडे नन्नाचा पाढा ऐकून आलो. ते तातासाहेबांना सांगायचे राहिले आहे. वकील कोणीही नाही. मथुरा. मग आपले वसंतराव नाही का चालायचे? ते वकीलच आहेत ना. गोकुळ. पण त्यांचा पत्ता आहे कोठे? ते वीणाताईबरोबर केव्हाच फरारी झाले आहेत ना. मथुरा. एवढेच ना, त्यांचा पत्ता मी सांगते. ती दोघेही आमच्या बाबांच्याच शांती सदनात आहेत. गोकुळ. काय म्हणतेस? मग आत्ताच्या आत्ता हे तात्यासाहेबांना कळवले पाहिजे, म्हणजे तारेने बोलवल्याबरोबर उद्याच वसंतराव येतील. जा, तू घरातले पाहता, मी जाऊन येतो. ती जाते. वसंतरावाचा पत्ता सांगितला हे फार नामी झाले आणि मथुरा ताळ्यावर आली हेही फार नामी झाले. आता आपला मूळचा विसराळू स्वभाव विसरला पाहिजे आणि तेवढेच जरा कठीण आहे. एखादी गोष्ट विसरण्याची अडचण मला जन्मात प्रथम भासते काय, ती याच वेळी. अगे मथुरे, आलीस का? दरखास्त कैफियत. मथुरा येते. या खुर्च्या ने पाहू ओढूनात. चलाव मुकदमा, हुकुमनामा. काय जोर आहे या शब्दात. मथुरा खुर्ची नेते. आपण तर पुढे मागे पोरांची नावे सुद्धा हीच ठेवणार. दरखास्त, कैफियत, जप्ती ही मुलींची नावे आणि मुकदमा, हुकुमनामा, फैसला ही मर्दानी नावे मुलांना. आणि स्वतः मुक्त्यार वकील होणार. बस, ठरला हा कायम बेत. जातो, पडदा पडतो. आणि कोर्टात कचेरीचा देखावा. सर्व मंडळी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात. गोकुळ. शिरस्तेदार, ईश्वर साक्ष खरे बोलेन, खोटे बोलणार नाही. गोकुळ. ईश्वर साक्ष खरे बोलेन, खोटे बोलणार नाही. शिरस्तेदार. तुमचे नाव काय? गोकुळ. गोकुळ. शिरस्तेदार. तुमचे नाव काय? गोकुळ म्हणतो गोकुळ. शिरस्तेदार म्हणतो बापाचे नाव काय? गोकुळ म्हणतो वृंदावन. शिरस्तेदार म्हणतो आडनाव? गोकुळ म्हणतो विसरभोळे.
वकील. बरे, आता सांगा पाहू तुमचे वय काय? गोकुळ. हो, तोच प्रश्न. आता काय करायचे? नावातल्या अक्षरांना दोन्ही वकिलांनी गुणून त्यात न्यायाधीश मिळवायचा. हो, असेच. नाही, पण मला वाटते अक्षरांना न्यायाधीशाने गुणून 2 वकील मिळवायचे असे असावे. हां, हेच बरोबर आहे. 12 एके 12, 2 14. 14 वर्ष. वकील. 14 वर्ष? तुम्ही शुद्धीवर आहात का? गोकुळ. चुकलो, वकिलांनीच गुणायचे. 12 दुनी 24 आणि 1 25. 25. वकील. पहिल्याने 14 कशी सांगितली? गोकुळ. पहिल्याने फुकट गेलेली वर्ष जेमीस धरली नव्हती. वकील. वा, या हिशोबाने पहिल्याने शून्यच उत्तर द्यायला हवे होते. तुम्ही घाबरला काय? गोकुळ. मी घाबरलो? तो काय म्हणून? मी काही माझ्या बायकोचा खून केला नाही. वकील. तुम्ही आरोपीला ओळखता का? गोकुळ. तुम्ही आपल्या बंधूंना ओळखता का? न्यायाधीश साहेब या शिरस्तेदारांना ओळखतात का? वकील. माझ्या प्रश्नाचे नीट उत्तर द्या. तुम्ही आरोपीला ओळखता का? गोकुळ. हो, त्यांना ओळखतो आणि आपल्याला पण चांगला ओळखून आहे बरे मी. वकील. जयंताला सोडवण्यासाठी तुम्ही एखादी खोटी शपथ घ्याल का? गोकुळ. अलबत, का नाही? 1 सोडून 1000 घेईन. प्रत्यक्ष श्रीकृष्णाने सुद्धा सांगितले. वकील. ते राहू द्या. हे पत्र माहीत आहे का तुम्हाला? गोकुळ. हो, माहीत आहे. लीलाताईंनी जयंतांना पाठवलेले पत्र हे. वकील. किती वेळा पाहिले आहे तुम्ही? गोकुळ. 1 वेळा. वकील. जयंतचे बायकोशी पटत नाही, हे खरे की नाही? गोकुळ. हे खरे आहे. जयंत बायकोचा अत्यंत तिरस्कार करीत असत. वकील. तुमची बायको तुम्हाला वागवून घेता येत नाही, हे खरे आहे ना? गोकुळ. त्याच्याशी तुम्हाला काय करायचं आहे? न्यायाधीश. गप्प बसा. ते विचारतात त्याचे उत्तर द्या. गोकुळ. गोकुळ. न्यायमूर्तींना माझी एक विनंती आहे. माझ्या मते आमची घरगुती भांडणे न्यायासनासमोर आणण्याचे काही कारण नाही. असल्या प्रश्नाची उत्तरे आम्ही देणार नाही. नाहीतर आम्ही मुळी साक्षच द्यायला तयार नाही. न्यायाधीश. असे कसे चालेल? साक्ष दिलीच पाहिजे. न्यायाला मदत ही प्रत्येकाने केलीच पाहिजे. गोकुळ. हा चांगला न्याय आहे. यांनी आमच्या बायकोच्या वाटेल तशा चौकशा कराव्या आणि आपण आम्हाला गप्प बसा म्हणून म्हणता. मी जरा तोंडाचा फटकळ आहे. आपण आणि हे वकील लोक नेहमी एक ठिकाणी कामे करता, तेव्हा आपल्या त्यांच्याकडे थोडासा ओढ असणे स्वाभाविक आहे. त्याला कोण गैर म्हणेल? लोक हसतात. साहेब, हशावरी बाब घालवू नका. आपण न्यायाधीश आहात, असा पक्षपात आपल्याला शोभत नाही. आपल्याला वकील आणि साक्षीदार सारखीच. मीही थोडा बहुत कायदा जाणतो, 4 पुस्तके पाहिली. न्यायाधीश हसून. काय वेडगळ मनुष्य आहे. वकिलास. चालू द्या तुमचे सवाल. वकील. तुमचा स्वभाव थोडासा विसराळू आहे की नाही? गोकुळ. असेल, तुम्हाला काय त्याचे? तुम्ही आपले प्रश्न विचारा. उत्तर मिळाले नाही तर मग बोला. आमच्या वकिलांनी पडवलेले सारे जबाब सवाला वाचून पाठ म्हणून घ्या हवे तर. वसंत. अरे गोकुळ, मी कधी तुला पडवून ठेवला आहे रे? गोकुळ. असे का बरे वसंतराव? मी नाही प्रतिज्ञेवर खोटे बोलायचा. वसंत. चांगली सोय. आणि हा आमच्यातर्फेचा साक्षीदार. वकील. काय हो, हे पत्र तुम्ही किती वेळा पाहिले आहे? गोकुळ. काय हो, हा प्रश्न तुम्ही किती वेळा विचारणार? वकील. तुम्ही उत्तर द्या आधी. गोकुळ. 2 वेळा. मगाशी 1 वेळ पाहिले म्हणाला, आता 2 वेळा पाहिले म्हणता, हे काय? गोकुळ. मगाशी विचारले त्यापूर्वी 1 वेळा पाहिले होते. आताच्या विचारणाला मगाशी पाहिले ती वेळ हिशेबी धरली. पूर्वीची 1 व मगाची 1 मिळून 2. वकील. वसंतराव, झालेल्या प्रश्नोत्तरावरून तुमच्या साक्षीदाराची नालायकी दिसून येत आहे. या मनुष्याला व्यवहार ज्ञान नाही, हा विसरभोळा आहे. त्याची आणखी फेरतपासणी केली तर तुमचेच नुकसान होणार.
तेव्हा तुमची इच्छा असल्यास याची साक्ष काढून घेण्याची मी संधी देतो. वसंत, या संधीबद्दल मी आपला आभारी आहे. न्यायमूर्तींनी असे करण्याचा हुकूम द्यावा. न्यायाधीश: गोकुळ, तुझ्या नालायकीमुळे तुझी साक्ष काढून टाकण्यात येत आहे. तुला बाहेर येण्याची परवानगी आहे. गोकुळ: इतके करूनही मी नालायक? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणून वाडवडील म्हणत आले, ते काही खोटे नाही. पिंजऱ्यातून बाहेर येतो.